आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत पवारजी. प्रशांत भाऊ, आज सुनेत्रा वहिनी उमेदवारी अर्ज दाखल करतायत. काँग्रेसनं हो नये म्हणता म्हणता उमेदवार जाहीर केलाय. काँग्रेसची अशी परिस्थिती झाली आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी. ॲक्च्युली अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि या पूर्ण महाराष्ट्राची जनता अजितदादांना एक श्रद्धांजली म्हणून सुनेत्रा वहिनींना निवडून आणण्याचा हा एक कट केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं होतं की सुनेत्रा वहिनी ह्या अनपोज निवडून येतील आणि त्यातच काँग्रेसने आपला उमेदवार दिला. मला एक कळत नाही, काँग्रेस तशी तळागाळाला लागलेली आहे आणि त्यात जर काँग्रेसनी अजितदादांना एक श्रद्धांजली म्हणून तिथे उमेदवार द्यायला नव्हता पाहिजे. आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सपकाळ साहेब फॉर्म भरण्याकरता येणार होते, ते तर आता केरळ दौऱ्यावर निघून गेले. याचाच अर्थ तिथे काँग्रेसचं काहीही जनादेश नाही आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही की काँग्रेसची जमानतसुद्धा त्या ठिकाणी वाचेल. आणि 99% मी तुम्हाला सांगतो की सुनेत्रा वहिनींनी सपकाळांना फोन केला होता, ते काँग्रेसचा फॉर्म विड्रॉल करतील आणि सुनेत्रा वहिनी या अनपोज निवडून येतील. आता मला वाटते हाकेंना करण्याकरता भरणे साहेब गेलेले आहेत आणि ते सुद्धा वापस फॉर्म भरणार नाही असं आम्हाला वाटतं. पण काँग्रेस ही तळागाळातला गेलेली एक संघटना म्हणाल, एक पार्टी म्हणाल, तर त्यांनी आज शहाणपणा करून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार द्यायला नाही पाहिजे आणि दिला तर तो वापस घ्यायला पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे. एकूणच अजितदादांचं बहुतांश राजकारण जे आहे ते काँग्रेससोबत गेलेलं आहे. पवारसाहेब काँग्रेससोबत होते, ते काँग्रेससोबत. अशा वेळेस काँग्रेसची ही भूमिका सुनेत्रा वहिनी यांनी फोन केला होता. महाविकास आघाडीतले इतर जे दोन पक्ष म्हणजे शरद पवार गटाने आधीच डिक्लेअर केलं की आम्ही अजितदादाच्या विरोधात उमेदवार देणार नाही, की सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देणार नाही, दादांना खरी श्रद्धांजली वाहू. ठाकरे गटही उमेदवार देणार नाही. अशा परिस्थितीत काँग्रेसचा एकटाच उमेदवार जाहीर केला. आता कसं आहे, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादींनी सुद्धा उमेदवार देणार नाही, आम्ही दादांना खरी श्रद्धांजली म्हणून हे त्यांनी क्लिअर केलं. इवन आपले उद्धव साहेबांनी सुद्धा तिथे उमेदवार देणार नाही म्हणून क्लिअर केलेलं आहे. तर आता काँग्रेसला काय असं दाखवायचं आहे? ठीक आहे ना, अजून 2.5 वर्षानंतर 3 वर्षानंतर इलेक्शन आहे, त्यावेळेस समजेल आता तामिळनाडू केरळमध्ये काय होतं आहे आणि काय नाही. इतकं काय झालं की या बारामतीमध्येच त्यांना सुनेत्रा वहिनींच्या विरोधामध्ये आपला उमेदवार देण्याकरता आता दादांनी इतके वर्ष काँग्रेसबरोबर राजकारण केलेलं आहे, काँग्रेसबरोबर सत्ता त्यांनी स्थापित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सपकाळांना काय असं वाटत आहे? एक तर मला वाटतं की सपकाळ स्वतःला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतील की नाही मी उमेदवार दिला, किती दिवस असंच काँग्रेस सगळ्यांना पाठिंबा देत राहील आणि आम्ही उमेदवार देणार नाही. पण तुमचा उमेदवार हरेल जर उभा राहायला, जमानत नाही. मला तर वाटते 2-4 हजार वोटमध्ये निपटून जाईल आणि उरली सुरली काँग्रेसची इज्जतसुद्धा चालली जाईल. म्हणून माझी सुद्धा सपकाळांना विनंती आहे की तुम्ही फॉर्म भरू नका आणि भरला तो वापस घ्या. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.